मराठी रसिक प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे अशी ही बनवाबनवी। हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज अनेक वर्षे झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाहीये। या चित्रपटात मालकीणबाई लीलाबाई काळभोर या दमदार भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांना पाहायला मिळालं होतं। या भूमिकेसह नयनतारा यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारत मराठी चित्रपटसृष्टी समृद्ध केली आहे। अभिनेत्री नयनतारा यांनी अनेक वर्ष मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीवर राज्य केलं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही। 1968 पासून त्या नाटक, चित्रपट, मालिका अशा सर्व क्षेत्रात कार्यरत होत्या। मात्र अचानक त्यांना एका आजाराने गाठले, त्यामुळे त्यांच्या आयुष्याची शेवटची 10 वर्ष अत्यंत खडतर गेली। आजारपणात त्यांचा पायही कापावा लागला होता। आपल्या आयुष्याची शेवटची 3 वर्ष तर ते अक्षरशः अंथरुणाला खिळून होत्या। अशातच अत्यंत वाईट अवस्थेत वयाच्या 64व्या वर्षी त्यांचे निधन झाले। चला तर जाणून घेऊया त्यांची संपूर्ण जीवन कहाणी। नयनतारा यांचा जन्म 1950 साली मुंबईत झाला। त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। त्यांनी शाळेत असल्यापासून आपले अभिनय कौशल्य दाखवायला सुरुवात केली होती। बालवयातच त्यांनी अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्या होत्या। 1968 साली म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली। सुरुवातीला नाटकात छोटी मोठी कामे केल्यावर त्यांना लवकरच चित्रपटसृष्टीत काम करायची संधी मिळाली। 1970 साली घरकुल या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। याच काळात त्यांनी मन तेरा मन मेरा या हिंदी चित्रपटातही काम केलं होतं। 1971 साली आलेल्या कुंकवाचा करंडा या चित्रपटाने त्यांना चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख मिळवून दिली। या चित्रपटात त्यांनी राजपिंटे अभिनेते अरुण सरनाई यांच्या पत्नीचा रोल केला होता। पुढे बाळा गावकशी अंगाई या चित्रपटात त्या मुख्य भूमिकेत पाहायला मिळाल्या। या चित्रपटाने त्यांना एक दमदार अभिनेत्री म्हणून ओळख दिली। या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित झालेलं धुंदीत गाऊ मस्तीत राहू हे गाणं खूप लोकप्रिय झालं होतं। आजही या गाण्याची जादू तशीच कायम आहे। पुढे 80 आणि 90च्या दशकात त्यांनी चरित्र अभिनेत्री म्हणून अनेक भूमिका गाजवल्या। या काळात त्यांची लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याशी विशेष ट्युनिंग जमली। लक्ष्मीकांत यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेलं शांतीचं कार्ट चालू आहे हे नाटक तुफान गाजलं होतं। या नाटकात लक्ष्मीकांत यांच्या आईच्या भूमिकेत आपल्या नयनतारा पाहायला मिळाल्या होत्या। या नाटकातील नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती। त्यानंतर ही आई मुलाची जोडी पुढे अनेक चित्रपटात पाहायला मिळाली। त्यामुळे त्यांना स्क्रीनवरील लक्ष्मीकांतची आई असे देखील म्हटले जात असे। आई पाहिजे, आधार, खुळ्यांचा बाजार, तू सुख करता, धांगडधिंगा यांसारख्या अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकेचं चांगलंच कौतुक झालं होतं। या काळात प्रदर्शित झालेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांनी साकारलेलं मालकीणबाईचं पात्र अजरामर झालं आहे। याशिवाय सगळीकडे बोंबाबोंब, चंगू मंगू, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, किस बाय किस, मामला पोरींचा यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या विनोदी भूमिकाही खूप गाजल्या। चित्रपटसृष्टीत सुधीर जोशी यांच्यासह त्यांची जोडी कमालीची गाजली। सुधीर जोशी आणि नयनतारा यांनी अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकात एकत्र काम केलं। नयनतारा यांनी चित्रपटसृष्टीसोबतच नाट्यसृष्टीतही काम करणं सुरू ठेवलं। काटी प्रेमात पडली, मुलगा झाला बाजीराव, स्मार्ट वधू पाहिजे, इथे भेटलात ते भेटलात ही त्यांची नाटकं विशेष गाजली। त्याचबरोबर त्यांनी काही मालिकांमध्ये काम केलं। गिल्ली दंडा, नसती आफत या त्यांच्या मालिका गाजल्या होत्या। मराठीशिवाय त्यांनी मोजक्या हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं होतं। खिलाडी 420, लो मैं आ गया, चलता है यार यांसारख्या काही हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या होत्या। पुढे उतारवयात त्यांना मधुमेहाचा त्रास व्हायला लागला। सन 2000च्या आसपास या आजारामुळे त्या चांगल्याच त्रस्त झाल्या होत्या। या काळात आजारपणामुळे त्यांनी चित्रपटात काम करणंही कमी केलं होतं। यानंतर अगदी मोजक्या सिनेमात त्या पाहायला मिळाल्या। दिवसागणिक मधुमेहाचा त्रास वाढतच राहिला। अति डायबिटीसमुळे 2006 साली त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता। यामुळे त्यांची अभिनय कारकीर्द पूर्णपणे संपुष्टात आली। यामुळे त्या पूर्णपणे खचून गेल्या, त्या अंथरुणाला खिळल्या होत्या। त्यानंतर त्या पुन्हा चित्रपटसृष्टीत कधीच दिसल्या नाहीत। 2006 साली आलेला देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता। त्यानंतर पुढे मधुमेहाचा त्रास वाढतच गेला। शेवटी त्यांची तब्येत खूप खालावली। 2011 पासून तर त्या डायलिसिसवर होत्या। तब्बल 3 वर्ष डायलिसिसवर काढल्यानंतर 30 नोव्हेंबर 2014 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यावेळी त्या 64 वर्षांच्या होत्या। नयनतारा यांचे आपल्या आजारपणाशी कित्येक वर्ष चाललेलं युद्ध अखेर संपलं। त्यांच्या पश्चात एक मुलगा असून त्याचं नाव दीपेश वोरा आहे।
अशा प्रकारे आपल्या बिनधास्त संवाद फेकीसाठी प्रसिद्ध असलेल्या या नायिकेचा शेवट मात्र अत्यंत करुण झाला। नयनतारा आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या जिवंत अभिनयामुळे त्या अजरामर झाल्या आहेत। तर ही होती दिग्गज अभिनेत्री नयनतारा यांची संपूर्ण जीवन कहाणी। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।